नमस्कार. फास्ट आणि बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. उष्णतेत वाढ होण्याची शक्यता आहे उद्यापासून आणि ती उष्णता बऱ्यापैकी चांगली वाढायची सुरुवात उद्यापासून जाणवत आहे. सध्या बघायला गेलं किंवा पाठीपाठी बघायला गेलं तर एक कमी दाबाचे क्षेत्र मध्य महाराष्ट्रातून दिसत आहे. त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर कर्नाटकातून काहीसे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत ते दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना दिसत आहेत. आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जे कमी दाबाचे क्षेत्र आहे तिथे स्तब्ध वातावरण आहे. त्यामुळे महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तापमान वाढ व्हायची शक्यता उद्या ह्या मॉडेलनुसार चिन्ह दिसत आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर इकडे सोलापूर, सांगलीच्या परिसरातून सुद्धा कमी दाबाचे क्षेत्र बनताना दिसत आहे. ढगाचा विचार करायला गेला तर उंचावरचे ढग सांगली, सोलापूर ह्या भागातून धुसर उंचावरचे ढग मोठे आपण तसे थोडासा दिसणार आहे. आणि तिथून दिवसभर आणि परत कोरडं वातावरण राहील. पुणे, नगर, नाशिक परिसरात मालेगाव साईडला सुद्धा थोडासा उंचावरचा ढगाचा प्रभाव दिसून येण्याची शक्यता दिसत आहे. आणि इकडे पाहिला तर संपूर्ण नंतर कोरडं वातावरण दिसतंय. अकलूज, हैदराबाद परत कर्नाटकच्या साईडहून सुद्धा बऱ्यापैकी ढगाळ म्हणजे उंचावरचे ढग दिसत आहेत आणि तिथून ते दक्षिणेकडे सरकताना परत दिसत आहेत. इकडे अरबी समुद्राच्या साईडला एक हलकासा पावसाचा ढग दिसत आहे आणि त्या पाऊस तिथं अरबी समुद्रातच पडत आहे. नेल्लोर, चेन्नई ह्या भागातून सुद्धा ढगाळ हवामान व्हायची शक्यता आहे. ते पण उंचावरचे ढग आहेत. ढगांची पाऊस देणारे ढग कुठले दिसत नाही आहेत. म्हणजे कर्नाटकात भागात सुद्धा नाही आहे आणि महाराष्ट्रात भागातून सुद्धा दिसत नाहीत. तत्पूर्वी महाराष्ट्रात उष्णता वाढ जाणवत आहे. रात्रीतून सुद्धा बऱ्यापैकी 1-2 वाजेपर्यंत उष्णता वाढ दिसणार आहे. ते पहाटे पाहायला गेलं तर 20 ते कर्नाटक भागात थोडंसं तापमान कमी दिसतंय तर कर्नाटकच्या दक्षिण साईडला. पण महाराष्ट्रात पाहायला गेलं तर 18, 19, 20, 21 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. म्हणजे थोडासा गारवा रात्रीतून म्हणजे पहाटे जाणवत आहे. तसेच ते सकाळी 8च्या दरम्यान पाहायला गेलं तर उष्णता प्रचंड असं म्हणजे वाढ होताना दिसत आहे. दुपारनं पाहायला गेलं तर सांगली, सोलापूर, नांदेड परिसर, चंद्रपूर परिसर म्हणजे विदर्भ परिसर ह्या भागातून 35 सेल्सिअस तापमानाची नोंद उद्या व्हायची शक्यता. 35-36 सेल्सिअस तापमान नोंद होण्याची शक्यता आहे. तसेच अकलूज परिसर, सोलापूर, नगर, बीडचा काही परिसर 33-34 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. पुण्याला सुद्धा 32 ते 34 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. नाशिक परिसर ह्या भागातून मालेगावपर्यंत 32-34 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. आणि इकडे अमरावती, नागपूर, चंद्रपूर या भागातून 35 सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. पावसाचा विचार करायला गेला तर एक 24 तासामध्ये पश्चिमी आवर्तन थोडंसं येताना दिसत आहे. ते अफगाणिस्तान मार्गे, पाकिस्तान मार्गे आपल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतामध्ये येताना दिसत आहे. तसेच 8 दिवसामध्ये म्हणजे 5-6 दिवसानंतर त्याची थोडीशी तीव्रतासुद्धा वाढताना दिसत आहे. पण महाराष्ट्रावर त्याचा किंवा इतर उर्वरित राज्यात या पश्चिमी आवर्तनाचा कोणताच परिणाम दिसत नाही आहे. का तर कोणतेच पावसाचे ढग किंवा पाऊस देणारे ढग ह्याचे निर्माण होताना दिसत नाही. पावसाची शक्यता नाही आहे. GFS मॉडेलनुसार सुद्धा पाहायला गेलं तर जम्मू आणि काश्मीरमध्येच त्या साईडलाच पावसाची शक्यता वाटत आहे, उत्तर टोकामध्ये. आणि आपल्या महाराष्ट्र म्हणा कर्नाटकमध्ये पावसाची शक्यता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढं.